नीट यूजी 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता कोल्हापुरातही खाजगी क्लासेस आणि अकॅडमीजवर संशयाची सुई फिरू लागली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत काही खाजगी अकॅडमीजच्या आर्थिक व्यवहारांची, शिक्षण संस्थांशी असलेल्या संबंधांची आणि मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। देशभर गाजत असलेल्या नीट यूजी 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत शहरातील काही खाजगी क्लासेस आणि अकॅडमीजच्या आर्थिक व्यवहारांची, बँक खात्यांची आणि शिक्षण संस्थांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या भरमसाठ फी, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसंच फी परताव्याबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आलाय। शासनाने खासगी अकॅडमींसाठी नोंदणी सक्तीची करावी, फी संरचना पारदर्शक ठेवावी आणि अधिकृत पावती देणं बंधनकारक करावं, अशा मागणीही करण्यात आल्या आहेत। यासोबतच विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा मुद्दा उपस्थित करत शासनानं समुपदेशनाची व्यवस्था करावी, तसंच पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या निवेदनामध्ये कोल्हापुरातील काही नामांकित अकॅडमीज आणि क्लासेसची नावे नमूद करण्यात आली असून त्यांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे।